कार मंडळी मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूपच भारी दाखवलाय मंडळी। मालिकेमध्ये आता खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आहे आणि ज्याच्यामुळे आता मालिकेचं पूर्ण चित्रच बदललंय। एवढे दिवस जो पृथ्वी आनंदीचा रागराग करत होता त्या पृथ्वीने आता आनंदी समोर स्वतःचे गुडघे टेकलेले आहेत। हो मंडळी, आता आनंदीने घर सोडून जाण्याचा खूप मोठा निर्णय घेतलाय आणि आनंदी घर सोडून निघून गेली आहे ना, ती आबांच्या घरी गेली आहे ना कुठे गेली आहे। आणि मंडळी या सगळ्यामध्ये आता आनंदीचा खूप मोठा असा भीषण अपघात झालेला आहे आणि तिच्या जीवाला एवढा मोठा धोका बसलेला आहे की त्याच्यामुळे आता पृथ्वीने त्या सगळ्याचा दोष स्वतःला दिलाय की आज आनंदीची जी काही वेळ आली आहे, जी काही परिस्थिती आहे, त्या सगळ्याला त्याने स्वतःला जबाबदार धरलंय। तर मंडळी इकडे आबानी सुद्धा मागचा जो भूतकाळ जो आहे, जो युगंधर आणि आनंदीच्या आयुष्यात घडला, तो सगळा भूतकाळ सांगितल्यानंतर आता इकडे पृथ्वीचे आणि ह्या प्रांजलचे सगळ्यांसमोर डोळे उघडलेत आणि मंडळी आता पृथ्वीने स्वतःला इतका त्रास करून घेतलाय आणि त्याने स्वतःच आनंदीचा जीव वाचवण्यासाठी स्वतः रक्तदान केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मान सन्मानाने आनंदीला तो स्वतः सगळ्यांच्या समोर घरी घेऊन येणार आहे। तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवलाय, तर त्यामुळे आजचा भाग थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट, नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी आपण इकडे पाहिलं की आता ह्या मिताली आणि प्रांजल या दोघांनी सुद्धा आनंदीच्या हातावर तो जळता दिवा ठेवलेला असता आणि आरती येते म्हणते की अरे तुम्ही काय करताय, तुम्हाला काही दयामाया आहे की नाही, आनंदी तो दिवा टाकून दे बरं, तुझा हात जळेल। पण आनंदी तो दिवा तिथेच धरून असते आणि तेवढा तिथे पृथ्वी येतो आणि पृथ्वी जो आहे तो आनंदीच्या हातावर जो दिवा आहे ना तो उधळून लावतो आणि तो ओरडतो की काय चाललंय हे सगळं, काय चाललंय, कोणीही केलं, कोणी सांगितलं हे हिला हे करायला। आणि तो खूप चिडलेला असतो। सुरुवातीला तो अशा पद्धतीने चिडतो, असं वाटतं की तो आनंदीची बाजूच घेऊन बोलतोय। प्रांजलला आणि शिल्पताईला विचारतो की काय आहे, कोणाची अडी आहे ही, कोणी सांगितलं हिला। तेवढ्यात प्रांजल म्हणतो की मी, अरे दादा तिच्यामुळे तुला किती त्रास झाला, मला नाही बघवलं ते आणि म्हणून तिला मी ही शिक्षा केली आहे, तिला प्रायश्चित्त करायला लावलं ह्या सगळ्याचं। तो म्हणतो प्रांजल अरे वेडायस का, कोणी असं करायला सांगतं का, तुला कळतं का। आणि तो आता तुला विचारतो की आत्या हे काय सगळं, कोणी सांगितलं हे सगळं करायला, कोणाच्या सांगण्यावरून तू हे सगळं केलं सांग बरं। प्रांजल म्हणतो अरे असं काय करतोय तू, का तिची बाजू घेऊन बोलतोय। तो म्हणतो मी बाजू घेऊन बोलत नाहीये, पण तू हे सगळं का केलंस, असं कोणी करतं का। तो म्हणतो की अरे हे सगळं काही वर्षांपूर्वी आपल्या आईने सुद्धा हेच केलं होतं। जेव्हा आपले बाबा, आता म्हणतो ते बाबा म्हणतो आणि थांबतो आणि म्हणतो की नाही, युगंधर निंबाळकर जेव्हा आजारी होते ना तेव्हा सुद्धा आपल्या आईने असंच केलं होतं, हातावरती जळता दिवा घेऊन तिने देवासमोर प्रार्थना केली होती आणि त्यावेळेला आपले बाबा, परत तो थांबतो आणि म्हणतो की नाही, युगंधर निंबाळकर पूर्णपणे आजारी असताना पूर्णपणे ठणठणीत झाले होते, बरे झाले होते, तिची ती श्रद्धा फळाला आली होती आणि तीच गोष्ट तू ह्या बाईला आनंदीला करायला सांगतोस, जी आपली कोणीच नाही आहे, तिला तिला हे सगळं करायला सांगितलंस तू, आपल्या आईचा मान तिला दिलास, म्हणजे तू हे सगळं करून तिला मोठं करतोयस, आपल्या आईची जागा तिला देतोयस आणि तिची ही जागा नाही आहे। तुला कळते का तू हे काय केलंयस ते, न कळत का होईना पण तू आपल्या आईची हक्क तिला दिली आहेस, आपल्या आईच्या जागेवर तिला ठेवलं आहेस आणि मला ते अजिबात चालणार नाही आहे। मंडळी सुरुवातीला असं वाटतं आनंदीला की पृथ्वी आपल्या बाजूने बोलतोय, आरतीला सुद्धा तसंच वाटत असतं, पण नंतर ज्या पद्धतीने तो खोचक बोलतो ना, दोघींना सुद्धा खूप वाईट वाटतं आणि सुरुवातीला ह्या शिल्पाला विद्याधरलाही असंच वाटत असतं की ह्या आनंदीची बाजू का घेतोय। पण नंतर त्याला कळतं की अरे की हे सगळं सुद्धा समिधा वहिनीने आधी युगंधरसाठी केलं होतं, म्हणून त्यांनी ही गोष्ट आनंदीला करू दिली नाही आहे। आणि मंडळी पृथ्वी म्हणतो असा कोणताही वेडेपणा करायचा नाही यापुढे, माझ्या आईच्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आठवणी आहेत, त्या ह्या बाईबरोबर शेअर करायच्या नाहीत, मला ते चालणार नाही आहे, माझ्या आईच्या जागेवर ह्या बाईला ठेवलेलं मला अजिबात चालणार नाही आहे। मंडळी आता हा विद्याधर जो आहे ना, आपला पृथ्वी जो आहे ना, आनंदीला सतत परकी बाई असं बोलून दाखवून बोलत असतो आणि त्या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटतं। तर मंडळी तेवढ्यात आता तो आनंदीला म्हणतो की आणि तुझं काय गं, तू इथं काय करते, तुला सांगितलं होतं ना की किचनच्या बाहेर यायचं नाही, पाऊल ठेवायचं नाही, कोणालाही तुझं तोंड दाखवायचं नाही, मग तू इथे काय करते, परत इथे का करते, काय येते, मी तुला आता शेवटचं सांगतोय, पुन्हा मला तुझं हे थोबाड बघायचं नाही आहे। प्रांजल म्हणत असतो की दादा मी हे सगळं केलं ते म्हणजे तुला त्रास होऊ नये म्हणून, माझा हेतू वेगळा होता। तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की हो मला कळतंय तुझा हेतू वेगळा होता, पण ह्या सगळ्याची सहानुभूती घेऊन ही बाई पुन्हा सगळ्यांच्या जगामध्ये आपल्या सगळ्यांसमोर स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, स्वतः आपण कसे गरीब आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि मला तेच नको आहे,
आता मंडळी पुन्हा हा पृथ्वी आनंदीचा खूप अपमान करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता बाकी सगळ्यांना खूप आनंद झाला. म्हणजे शिल्पा, विद्याधर सगळ्यांना भारी वाटत असतं आणि जाता जाता तो आनंदीला पुन्हा बजावून सांगतो की हे बघ, ह्या पुढे मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. हा चेहरा घेऊन माझ्यासमोर यायचं नाही. हा असा रडका आणि साधा बोळा चेहरा घेऊन माझ्यासमोर आलीस म्हणजे मला दया येईल, मी सगळं माफ करेन, मी सगळं विसरून जाईल, असं अजिबात होणार नाही आहे. त्यामुळं प्लीज पुन्हा मला तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस, मी शेवटचं सांगतोय. आणि इतकं बोलून आता हा पृथ्वी आहे ना तिथून रागारागाने निघून जातो. आणि मंडळी आता एक एक करत सगळेजण तिथून निघून जातात आणि आनंदी बिचारी पूर्णपणे खचलेली असते. आता एवढा अपमान केल्यानंतर आरती ह्या पृथ्वीकडे ना रागारागाने बघत असते आणि म्हणते की हा एवढा एवढा क्रूर आणि एवढं कसं काही बोलू शकतो. पण तिला आता बिचारीला काहीच बोलता येत नाही आहे आणि ह्या सगळ्यामुळे आता आनंदी आहे ना अक्षरशः खालीच पडते. आरती कशीबशी तिला सावरते आणि म्हणते की आनंदी आनंदी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्यावर आता आनंदी म्हणते की काल मालकसाहेब जे मला बोलली ना त्याचं जितकं मला वाईट वाटत नाही आहे तितकं मला हे पृथ्वी ज्याला मी माझं स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याच्याबद्दल विचार करत होते, मुलाप्रमाणे त्याला सांभाळून घेत होते, आज तो असं काही बोलला ना त्याचं मला जास्त वाईट वाटतं आहे. आणि ती खूप रडायला लागते. आरती कशीबशी तिला सावरते. तर मंडळी आता इकडे दाखवलं की आरती घरी आली बरं का आणि ती रडत असते आणि तिने झालेला सगळा प्रकार आता इकडे आबांना सांगितलाय. आबा म्हणतात, अगं मग तू इकडे का आलीस? माझी आनंदी तिकडे एवढी टेन्शनमध्ये आहे आणि अशा अवस्थेत तिला सोडून तू इथे आलीसच कशी? तुला कळतं, तुला काही अक्कल बिक्कल आहे का? आरती म्हणते, आबा मी काय करू? तिकडे आनंदीवर घरात सगळे चिडले आहेत, तिला सगळेजण परक्यासारखे वागवतात, तिलाच त्या घरामध्ये जागा नाही आहे, तिथे मी रात्रभर कशी थांबणार होते सांगा बरं. आबा म्हणतात, ते मला माहीत नाही आहे. आत्ता आनंदीला तुझी गरज होती की नाही, मग तू तिथे थांबायला पाहिजे होतंस, तू तिला एकटीला सोडून कशी काय इथे बरं आलीस? आरची म्हणते, आबा आरतीताईची काही चूक नाही आहे. आरतीताई तरी काय करेल? तुम्हाला माहिती नाही तिला कंडिशन काय आहे ते. तुम्ही नका ना स्वतःला काळजी करू. आबा म्हणतात, माझ्या पोरीचं तिकडं काय होत असेल, काय सहन करत असेल, मला कल्पनासुद्धा करवत नाही आहे. आबांना खूप टेन्शन आलेलं असतं. आबा फेऱ्या मारत असतात. आरती म्हणत असते की आबा प्लीज, मलाही कळत नाही की काय करावं, मला पण आनंदीची खूप काळजी वाटते. मी तिला माझ्यासोबत चल म्हणत होते पण ती आली नाही आहे. तर मंडळी इकडे दाखवले की आनंदी आहे ना किचनमध्ये बसलेली असते, रडत असते आणि आता ही छाया आहे ना तिची समजूत घालायला आलेली असते की आनंदी ताई तुम्ही त्रास करून घेऊ नका. तर आबा म्हणतात आरतीला लगेच, मला मोबाईल दे लवकर इकडे, मी आत्ताच्या आता आनंदीला फोन करतोय, मला तिच्याशी बोलायचं आहे, मी बोललो ना की तिला थोडं बरं वाटेल. आणि मंडळी तेवढ्यात आता छायाच्या फोनवरती फोन केला आबानी. छाया आनंदीला फोन आणून देते आणि म्हणते की आबांचा फोन आलाय, तुम्ही त्यांच्याशी जरा बोलून घेता का? आरतीने आता इकडे आबांचा फोन घेतलाय आणि आबा म्हणत असतात की आनंदी बाळा काय करतेस, कशी आहेस, बरी आहेस ना? आनंदी बाबांना म्हणते की आबा मी एकदम ठीक आहे. आबा म्हणतात, बाळा मला सगळं माहिती आहे, तू वरवर किती म्हणालीस ना ठीक आहे, तरी तुझ्या मनात आता काय गोंधळ सुरू झाला असेल, तिथे काय टेन्शन आहे, सगळ्याची मला कल्पना आहे. पण बाळा काळजी करू नकोस, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत, सगळं दुःख तुझं निघून जाईल, काही काळजी करू नकोस. आणि तू अशी हताश कशी होऊ शकतेस? तू वाघिणीस ना माझी, मी तुला काय शिकवलंय, कोणत्याही परिस्थितीत असं डगमगून खाली पडायचं नाही. आबाने काय शिकवले तुला लक्षात आहे ना? माझी वाघिणीस आहेस की नाही तू, मग अशी हार म्हणून चालणार नाहीये. पुन्हा नव्याने उठायचं, पुन्हा पुन्हा सगळं हे करायचं, असं बरंच बरंच काय काय आता आबा इथे तिला सांगत असतात. पण आनंदीला बिचारीला आता खूप हळवी झालेली असते. तिला आबांशी बोलण्या इतके सुद्धा त्राण उरलेले नाही आहेत. आबांना म्हणते की आबा ऐका ना, मोबाईलची ना बॅटरी डाऊन होत चालली आहे आणि फोन कधी पण मध्येच कट होऊ शकतो. मी एक काम करते, मी फोन ठेवते, आपण उद्या बोलूया. आणि असं म्हणून आता आनंदीने आबांचा फोन कट केला आहे. खरं तर तिला आबांशी काही बोलताच येत नाही आहे. आता छाया म्हणतात की आनंदीताई तुम्ही असं का केलं, फोन का कट केला, जरा आबांशी बोलायचं होतं ना, तुमचं पण मन हलकं झालं असतं. पण मंडळी आता इथे आनंदी खूप रडत असते आणि तिला काय बोलावं काहीच कळत नाही आहे. आबा म्हणतात, आनंदी मला माहिती आहे तुझ्या हाताची अवस्था काय झाली आहे ती. आणि आबा खूप पॅनिक झालेले असतात आणि म्हणतात की नाही नाही, मला ना आनंदीला ना तर भेटायला जायलाच हवं. मी एक काम करतो, आनंदीसाठी अशी काही गोष्ट बनवतो की ज्याच्यामुळे ना उद्या आनंदीला अगदी फ्रेश वाटेल, ती पुन्हा नव्याने उभी राहील, मला काहीतरी करायलाच हवं. आता आबाळा तिथे एक उशी असतात, उशी घेतात, उशीचं कवर काढून टाकतात आणि ती उशी फाडायला सुरुवात करतात. आरती म्हणते, आबा तुम्ही हे काय करताय? अहो काय करते तुम्ही या उशीचं, उशी फाडून काय करणार आहात? आबा म्हणतात, नाही नाही, मी आता जे काही करणार आहे ना ते मी उद्याच दाखवेन तुला. आनंदीने हे सगळं बघितलं की तिला खूप मोटिवेट व्हायला होईल, ती पुन्हा खंबीरपणे उभी राहील, मला माहिती आहे ना. तर आता आबा म्हणतात की मला ना ही गोष्ट करायला रात्रभर लागेल, पूर्ण वेळ लागेल, तुम्ही दोघी पण इथे थांबू नका, जा तुम्ही दोघी पण इथून जा आणि जाऊन झोपा, मी सकाळी सांगतो तुम्हाला काय आहे ते. आता आरशीला आणि आनंदीला, आरतीला दोघींना सुद्धा टेन्शन आलं की आबा नक्की काय करतायत तरी काय. तर मंडळी आता इकडे जे आबाने काम करायला घेतले, उशी घेतली, तिला फाडली आहे, तिच्यातला सगळा कापूस वगैरे बाहेर काढलाय आणि ह्या दोघींना कळतच नाही नक्की आबांना काय बनवायचं तरी काय आहे.
तर मंडळी आता इकडे दाखवलं की निंबाळकरांच्या घरामध्ये सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. सगळे लाईट्स ऑफ असतात, म्हणजे लाईट गेल्या असं दाखवलंय. आणि सगळे म्हणतात की काय झालं लाईटला, लाईटसुद्धा गेलाय, हा इन्व्हर्टरसुद्धा काही काम करत नाहीये, काय उखडतंय, जाम कंटाळा आलाय राव, का अजून का काम का होत नाहीये. अरे युगंधर काही होतंय का, आता बापू विचारत असतात. आणि युगंधर आणि त्यांनी एक इलेक्ट्रिशियन बोलवलेला असतो, ते दोघं जण काहीतरी बघत असतात. आता हा प्रांजल म्हणतो की मला ना खूप त्रास होतोय अगं, आणि तो छायाला म्हणतो मी तुला सरबत बनवायला सांगितलं होतं ना, सरबत कुठे आहे. त्यावर तो म्हणतो की नाही नाही, मी एक काम करतो, मी ना हॉटेलमध्येच राहायला जातो, आजचा दिवस हॉटेलमध्येच राहतो. आता ही म्हणते, शिल्पा म्हणते की अरे प्रांजल थोडा वेळ थांब, लाईट येईल. आणि युगंधर बघतोय ना काय झालंय ते, थोडा वेळ दिस तर तो पुन्हा छायाला म्हणतो की काय झालं, तर मी कोल्ड्रिंक बनवायला सांगितलं होतं ना, मग तू अशा फेऱ्या काय मारतेस. छाया म्हणते की काय ना, मी आनंदीताईंना शोधते, आनंदीताई ना केव्हाच्या घरात दिसतच नाहीये, मी सगळीकडे पाहिलं तिला पण ती कुठे दिसतच नाहीये. प्रांजल म्हणतो की मग आता तुला सरबत बनवायला सांगितलं तर तू आनंदीच्या हातून बनवणार आणि ते आम्हाला आणून देणार. नाही हा, अजिबात नाही चालणार, आनंदीच्या हातचं आम्हाला काहीही नको आहे, सरबत तूच बनवायचं. तर छाया म्हणते नाही अहो, मी सरबत बनवण्यासाठी आनंदीताईंना नाही शोधतीये, त्या कुठे दिसतच नाही आहे, मी सकाळी पाहते उठल्यापासून त्या कुठेच नाही आहेत घरी. त्यावर आता ही ज्या आहेत ना माई म्हणतात की एक काम कर, असेल ती घरातच कुठेतरी, तू वरच्या रूममध्ये पाहिलंस का. ती म्हणते की हो, मी वरच्या रूममध्ये पाहिलं, त्या कुठल्याच रूममध्ये नाही आहेत. तर माई म्हणतात की मग गार्डनमध्ये बघ, पुढे मागे कुठे गार्डनमध्ये असेल. छाया म्हणते की नाही माई, मी सगळीकडे शोधलं, गार्डनमध्ये शोधलं, बाहेर शोधलं, सगळीकडे शोधून झालंय माझं, आनंदताई कुठे म्हणजे कुठेच सापडत नाही आहेत. आता माईंना सुद्धा टेन्शन आलं आहे. माई म्हणतात की एक काम कर, तू फोन आण आणि बापूंना फोन करून विचार, आबांना विचार. आबा ती म्हणते की माई माझा फोनसुद्धा सापडत नाही आहे, हो केव्हाचा फोन पण मी शोधते, कुठेच सापडत नाही आहे. माई म्हणतात बरं बरं ठीक आहे, मी बघते, मी आबांना फोन करते आणि विचारते. आता मंडळी इकडे युगंधरला सुद्धा टेन्शन आलं आहे की आनंदी घर सोडून नक्की कुठं गेली असेल. तर मंडळी आता इकडे आनंदी घर सोडून गेलेली तर दाखवलंय, पण आबांना पण कळत नाही की नक्की काय झालं असेल. बापूसुद्धा विचार करतात की आनंदी नक्की कुठे गेली असेल, नक्कीच ती बापूंकडेच गेली असेल. आणि त्या माईंना म्हणतात की चल आपण पटकन आता लगेच आबांना फोन करून विचारूया की तिकडे गेली आहे का. आणि तेवढ्या ते पुन्हा आता सांगतात छायाला, छाया तू एक काम कर, पुन्हा एकदा सगळं घर शोधून काढ बघ, पुन्हा तुला कुठे ती सापडते का. छाया म्हणते की हो हो, मी शोधते. तर मंडळी छाया आता इकडे शोधायला चालली आहे. आणि हा इकडे प्रांजल आहे ना, घरामध्ये नाचायला सुरुवात करतो. आणि तो ना खूप नाचत असतो घरामध्ये. आणि त्या सगळ्यामध्ये आता शिल्पा, धनश्री हे सगळेजण इन्व्हॉल्व्ह झालेत आणि सगळे तिघं पण आनंदाने नाचतात. आणि ह्या सगळ्याचा युगंधर बघतच असतो की ह्या लोकांना किती आनंद झाला आहे, आनंदी घरातून गेली आहे तर. तर आता हा लगेचच प्रांजल म्हणतो आत्तू मला एखादी म्हण सांग ना, म्हणजे का एखादी तुला म्हण आठवत असेल ना ह्या गोष्टीवरून. तेव्हा आता शिल्प लगेच म्हणते की हो, म्हण म्हणजे हां, सुंठी वाचून खोकळा गेला. आता प्रांजल म्हणतो सुंठी वाचून खोकळा गेला, हां छान म्हण आहे, अगदी चांगली सूट होते. आणि आता तो ती म्हण म्हणत पुन्हा एकदा नाचायला सुरुवात करतो. हे दोघं जण खूप खुश झालेले असतात. आणि तेवढ्यात आता ही आहे ना धनश्री म्हणते की हो, मला सुद्धा एक म्हण आठवते, मी सांगू का. प्रांजल म्हणतो हो हो सांग ना. तर मंडळी आता हिने पण एक काहीतरी म्हण सांगितली आहे, आठवत नाही आहे, काहीतरी विचित्र विचित्र अशी म्हण सांगितली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आता हा युगंधर बघत असतो. आणि त्याला झालंय की ह्या लोकांना एवढा आनंद झालाय, म्हणजे आनंदी घर सोडून गेले आणि हे लोक आनंदाने नाचतात. तर मंडळी इकडे आता बापूंसाठी आरती चहा आणत असते आबांसाठी. आणि तेवढ्यात छाया जी आहे, आपलं सॉरी माई ज्या आहेत ना, त्या माई इकडे बापूंना फोन करतात. आणि तेवढ्यात बापूंनी ना ते एक टायगरसुद्धा बनवलं आहे त्या उशीपासून. ते बघितल्यानंतर कदाचित आनंदीला बरं वाटेल, तिच्यामध्ये हिंमत येईल, त्यासाठी हे सगळं आबांनी रात्रभर जागून केलेलं असतं. आणि तेवढ्यात आता माईंचा फोन आला आहे. आणि माई म्हणतात की ऐका ना बापू, मी काय म्हणते की माझ्या ना गोळ्या कुठे सापडत नाही आहेत, आनंदीने ते गोळ्या कुठे ठेवल्यात हे विचारायचं होतं, तुम्ही जरा आनंदीला विचारता का. बापू म्हणतात की आनंदीला, तिला कसं विचारणार, म्हणजे माई नक्की काय झाले काय. माई म्हणतात की आनंदी तिकडे तुमच्याकडे आली आहे ना. बापू म्हणतात अहो नाही, आनंदीकडे नाही आली आहे. माई म्हणतात अच्छा तुमच्याकडे नाही आली आहे का, बरं बरं ठीक आहे, मग असेल इथेच कुठेतरी, मला असं वाटलं घरात कुठे दिसत नाही आहे तर तुमच्याकडे गेली असेल. बापू म्हणतात माई खरं खरं सांगा नक्की काय घडलंय तिकडे. माई म्हणतात अहो नाही, काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे, मी आनंदीला शोधत होते, मला कुठे घरी दिसली नाही आहे ना, तर मला असं वाटलं तुमच्याकडे आली असेल म्हणून फोन केला, तुम्ही नका काळजी करू. बापूंना आता कळलंय की नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे. आबा म्हणतात की खरं खरं सांगा नक्की काय झालंय. माई म्हणतात काही नाही, मला आनंदी भेटली की मी तुम्हाला पटकन फोन करते, पण आता मला जरा म्हणजे गोळ्या शोधायच्यात. असं म्हणून आता इथे माईंनी फोन ठेवून दिलाय. तर आरती म्हणत असते की आबा नक्की काय झालंय. आबा म्हणतात की आनंदी तिकडे घरी सापडत नाहीये, नक्की काहीतरी घडलंय. तर मंडळी आता इकडे पुन्हा दाखवले की सगळेजण बोर झालेले असतात, लाईट नाहीये. आणि तेवढ्यात हा पृथ्वी खाली येतो. आणि पृथ्वी आल्या आल्या लगेच प्रांजल धावत जातो आणि म्हणतो की दादा दादा कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. आता पृथ्वीला वाटतं की काहीतरी वेगळी गुड न्यूज असणार आहे. तो म्हणतो की थँक्यू सो मच, पण नक्की काय काय झालंय, काय असं एवढी काय मोठी गुड न्यूज आहे. प्रांजल म्हणतो की आपल्याला जे हवं होतं ना तेच झालंय.
पृथ्वी म्हणतो, नक्की काय बोलतोयस तू? मला कळेल असं सांग की जरा काय घडलंय? आता प्रांजल म्हणतो की आनंदी घर सोडून गेली आहे. सुंठ वाचून खोकळा गेला काय म्हणतात ना, ते तसं झालंय. स्वतःच घर सोडून निघून गेली आहे. म्हणजे मी जे आतापर्यंत जे काही प्रयत्न केले ना, त्याला यश आलंय. बरं झालं स्वतःचीच निघून गेली ती. मंडळी, हे ऐकून आता पृथ्वीच्या चेहऱ्यावरचा मात्र रंग उडालाय. आधी त्याला आनंद झालेला असतो, पण आनंदी घर सोडून निघून गेले म्हटल्यानंतर त्याला वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. पण आता तेवढ्यात माई म्हणतात की अरे पण गेली कुठे ती? तिला शोधा तर ती कुठे गेली आहे? कारण मी आता तिच्या घरी फोन केला होता आबांना, आणि आबा असं म्हणतात की आनंदी घरी आलीच नाही आहे, ती तिकडे गेलीच नाही आहे. मग ती गेली कुठे? तर मंडळी, आता हे ऐकल्यानंतर प्रांजल आणि मिताली म्हणतात, आपल्याला काय करायचे, कुठेही गेली असेल ती. इथे घरात आली तेवढा किती ॲटिट्यूड आणि किती तोरा दाखवत होती, जसं काही तिचं हे स्वतःचंच घर आहे असं वागत होती. बरं झालं ना इथून निघून गेली ती. आता शिल्पा ही विचार करते, ही इथे पण नाही आहे, आबांच्या पण घरी गेली नाही आहे, म्हणजे नक्की गेली असेल कुठे. आता धनश्री म्हणते, कुठे का जाईना, आपल्याला काय करायचं आहे, घर सोडून गेली ना म्हणजे बरं झालं. तर बापू म्हणतात, अरे काय करताय काय तुम्ही, काय विचार करताय, तुम्हाला तरी कळतंय का? आनंदी घर सोडून गेली आहे रात्रीच, आणि आपल्या कोणालाही माहीत नाही ती कुठे गेली आहे. ती आबांच्या घरी सुद्धा गेली नाही आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये जर तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं, तिला काही झालं, तर ह्या सगळ्याला कोण जबाबदार असणार आहे सांग? आता ही धनश्रीकडे स्वतः कोल्ड्रिंक पिते, तिला त्याच्याने काहीच फरक पडला नाही आहे. ती म्हणते की आम्हाला काय करायचं, तिला काय झालं तर काही होऊ दे, आमचा काही संबंध नाही आहे. बापू म्हणतात, अरे युगंधर, तुला तरी कळतंय का, आपल्याला आनंदीला आत्ताच्या आता शोधायला हवं, ती कुठे गेली आपल्याला बघायला हवं. तर युगंधर आता पुढे येतो आणि म्हणतो की बापू, या सगळ्याशी मला काही संबंध नाही आहे आणि मला काही फरक पण पडत नाही आहे. तर बापू म्हणतात, तरी युगंधर तू काय बोलतेस, तुला तुला तरी कळतंय का? आणि मंडळी, तेवढ्यात आता लाईट आलाय आणि सगळेजण आता परत खुश झालेले असतात आणि म्हणतात की बरं झालं, सत्य आहे. आणि तेवढ्यातच आता आणखीन एक मोठी गोष्ट घडली आहे, ती म्हणजे युगंधरने एका माणसाला बोलवलंय, तिथे वकील आलेले असतात. पण माई म्हणतात की अरे युगंधर, एकदा बघ ना, आनंदीबद्दल विचारती कुठे आहे, काय आपल्याला शोधायला हवं, किंवा आपण पोलीस कंप्लेंट तरी करूया का? पण युगंधर त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय. तर मंडळी, आता तेवढा तिथे वकील आलाय आणि बापू म्हणतात की हे काय, आता हे कशाला आली आहेत? तर युगंधर म्हणतो की मीच बोलावले त्यांना, माझंच काम आहे. शिर्के म्हणतात की हो, मालक साहेबांनीच बोलवलंय, त्यांचं थोडंसं महत्त्वाचं काम होतं. शिर्के म्हणतात की हे घ्या, वकिलांना तो दाखवतो की पृथ्वी जो आहे ना, तर पृथ्वी